राम राम मंडळी. कसं काय समज बरं आहे ना? एवढी जय्यत तयारी केल्या पण इथं कोण जबाबदार माणूस दिसत नाही. अहो जबाबदार म्हटलं वजनदार नाही. हे बाकी बरोबर बोललात हो, पण कुस्तीचा आकार असून अजून काय हो तुमच्या कोल्हापुरात? मनातल्या माणुसकीचा बाजार कोल्हापूर, रंकाळ्यावरचा वारा कोल्हापूर, पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर, पांढऱ्या रश्श्याचं मटण कोल्हापूर, शाहिरीचा पास कोल्हापूर, गळ्यातला साज कोल्हापूर, दादा कोंडकेचं माप कोल्हापूर, ढोलकीची थाप कोल्हापूर, महाराष्ट्राची शान कोल्हापूर, शाहूचा अभिमान कोल्हापूर, ज्योतिबाचा हात कोल्हापूर, अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर. वा वा लय भारी म्हणायची हो तुमचं कोल्हापूर. पण आज कसला कार्यक्रम आहे म्हणायचं हो? आज एक खास कार्यक्रम आहे, कोल्हापुरी तडका. ढोलकीच्या तालावर थाप पडताच मनात साथ घालते ती लावणी. बघा बघा लावणीचं नाव काढताच कसं डोळा टंवरले रसिक प्रेक्षकांचं. वय वय मराठी माणूस म्हटला की लावणी ही आलीच बघा. मराठी मातीनं अग्निक अशा लोककलेला जन्म दिला, त्यातलीच अशी एक लावणी. आणि या लोककलेचं रूप जगलं जपवलं हे शाहीर पठ्ठे बापूराव आणि हरिकवी होनाजी बाळा यांच्यासारख्या प्रतिभावंतांनी. वय वय 6 रसांनी परिपूर्ण अशी ही लावणी, ज्यात नृत्य तर आहेच पण शृंगार रसही भरभरून आहे. डोळ्याची पापणी लवू न देता रोखा तुमच्या नजरा, डोळ्याची पापणी लवू न देता रोखा तुमच्या नजरा, आणि प्रेमळ मानानं स्वीकारा हा लावणीचा मुजरा. लय जकास, क्या बात आहे मंडळी. आपल्याकडे जर फेट नाही तिकडं उडवायला आज, तर जर जोरदार टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊयात बघा. काय करायलो काम तमाम झालं ना?
कोल्हापूर तालुक्यात वाटतंय का नाही आता कार्यक्रम असा रंगल का नाही, कोणी नादच करायचा नाही बघा. हो काय झालं हो? काय नाही हो, असंच. तरी पण असे घाबरल्यावानी वाटतायसा. अहो काय सांगू, गडबडीनं निघाले जायला साताऱ्याला आणि भलताच गोंधळ झाला. काय सांगू माझ्या म्हाताऱ्याला. म्हणजे हो काय झालं हो? काय झालं सांगते, ऐका. असा गोंधळ होता होय. वय मग काय, आमचा बायकांचा गोंधळ नेहमीचाच हाय हो. पण तुम्ही सांगा कसा वाटतोय आमचा कार्यक्रम. लय जकास. खरं सांगू का, जुनं ते सोनं आणि सोन्यासारख्या पारंपरिक लावण्याचा बाज कसा लाखाकडून निघालाय बघा. वय वय अगदी मनातलं बोललात बघा. किती म्हंटल तरी जुन्या गोष्टी, जुनी माणसं यांची सर आत्ताच्या पिढीला नाही यायची बघा. अव काय ती जुनी माणसं अगदी सोन्यावानी, दिलदार, रुबाबदार, नाही तर आत्ताची. काय म्हणताय काय? अव तुमच्याबद्दल नाही हो बोलत मी, पण खरं सांगा, इथं एक बी माणूस दिसतोय का असा पठ्ठे बापूराव हातात मशाल घेऊन शोधलं तरी बी नाही गावायचा. अहो काय म्हणताय काय, जरा बघा की जरा. I need
कसं काय गावला की नाही? वय वय गावला तर अहो फेटेवाला पाहुणं त्यांच्या गावचं म्हणायचं. अहो आमच्या गावचं पाटील आहे ती खास कार्यक्रमासाठी आणलं इथं. अगं बाई वय लई बेस झालं बघा. मी आपली माझ्याच नादात होते दिसलंच नाही मला. तुम्ही बायका नुसत्या नाटण्या मरण्यामध्येच टाइम घालवताय बघा. वय वय असू द्या. अहो पण सास शृंगाराशिवाय काय ती लावणी आणि काय ती बाई. जसं लावणी म्हटलं की गीत नृत्य आणि अदाकारी आली तसं बाई म्हटलं की नाकात नथ कानात बुगडी गळ्यात कोल्हापुरी साज हातात शिंदशाही तोडण नेसाया पैठणी. हे मात्र अगदी 16 साडे खरं बोललात बघा. तुमची साडी बी लई छान आहे हो. रेशमाची आहे वाटतं. वय तर अस्सल रेशीम आहे आणि अरे त्यावर वा. कर्नाटकी कशी कधी काढलाय. अरे वा. मग हात नाही लावायचं बघा लाखात मोलाची आहे. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी जमी काढीला हात लगाव माझ्या साडीला. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी जमी काढीला हात लगाव माझ्या साडीला.
काय बी म्हणा, तुमच्या बायकांचा साज शृंगार कधी संपतच नाही बघा. वय तर उगाच नाही म्हंटल. इथं देशावर तमाशा, इथं देशावर तमाशा. लावी सन्मानाची दिशा, वर शृंगाराची नशा, वर शृंगाराची नशा. वय वय आता झालं असेल समज तर निघ की गावाकडं. लय कामं खोंबल्या ती. अहो कसली कामं करते तू? कुणाच ठाव काय करताय? उद्या जावा की. अहो तुम्हा बायकांचं बरं आहे, आम्हा पुरुषांनी लय कामं असतात, जबाबदाऱ्या असतात. वय तर खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. सणासुदीचं थोडं जेवण करून जावा. सदान करा कसली काय करताय? अहो तुम्हा बायकासनी किती दिवस म्हटलं तरी कमीच पडणार. चला आवरा आता, बांधा तुमचं गाठुड. वय वय नेहमी जगाया तुमची घाई थोडं बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला 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 जीवन करते पूर्णाची टोळी जीवन करते पूर्णाची टोळी घातल्या नांदायला येऊ कशी तशी येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला ठरलं का मन का आणखी एकदा होऊन जाऊ दे. हॅलो काय पाहुणं, कसा वाटला आमचा कोल्हापुरी लावण्यांचा बाज? एकदम झकास. अगदी कोल्हापूरच्या पांढऱ्या आणि तांबड्या रश्या आणि रसरशे आणि झणझणी या दगदगीच्या जीवनात आणि बेस्वाद जीवनात स्वाद भरल्यावानी वाटतंय बघा. एकदम तरतरीत वाटतंय. वा वा वाटतंय ना तरतरी. मग आता जोशात होऊन जाऊ दे की जुगलबंदी. अहो काय म्हणताय जुगलबंदी? मग अव जुगलबंदी काय नवीन हव? लावणी म्हटलं की जुगलबंदी आलीच की. आणि जुगलबंदी कशाची म्हणतीये मी? ही
थुई नाजूक नाचणाऱ्या घुंगरांची आणि ढोलकीच्या तालाची. असं म्हणताय होय? काय मंडळी समधी तयार आहेत व? मग होऊन जाऊ दे गड्या. वा वा, काय जुगलबंदी झाल्या. समधी थोडीच आहेत बघा. होय तर. तरीच मंडळी, असाच आपल्या मातीशी जोडणारा आणि तिची ओढ लावणारा आमचा एक छोटासा प्रयत्न. तर मंडळी हो, विजवू मराठी, फुलवू मराठी, कलाकृती बघूया मराठी, संस्कृती जपूया मराठी. आणि ही आपली मराठी संस्कृती जपण्याचा आणि फुलवण्याचा प्रयत्न करणारे हे आमचे अनमोल कलावंत सुजाता चव्हाण, अर्पिता पाटणकर, शीतल गिरासे, प्रीतल कदम, स्वाती बारवई, कीर्ती भट, जान्हवी किरवडकर, सुगंधा पाठक, स्वाती केळकर आणि मंडळी, या घुंगरांना तालावर थुई नाचवून या लावण्याचा पिसारा जो फुलवला आहे तो सुजाता चव्हाण यांनी. आणि मंडळी हो, हे सुरेख निवेदन लिहिलेलं आहे सुचित्रा पत्की यांनी. तर मंडळी, पुन्हा एकदा लवकर येऊ याच गावा, आमचा राम राम द्यावा.